जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जू यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक भरती 2022चा जो काही फेज 2 आहे तर त्या फेज 2 मध्ये सध्या बघा या ठिकाणी पहिला राऊंड जो आहे तर तो पहिला राऊंड सध्या बघा या ठिकाणी लागलेला आहे आणि त्या अनुषंगाने ज्या काही पुढील प्रक्रिया असेल तर ती पुढील प्रक्रिया या ठिकाणी ज्या काही फर्स्ट राऊंडमध्ये जे उमेदवार सिलेक्ट झाले तर त्यांची सध्या बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पुढील प्रक्रिया सध्या बघा या ठिकाणी लवकरात लवकर जी काही जिल्हा परिषदमध्ये होणार आहे। तर त्या अनुषंगाने सध्या ज्या काही सूचना असेल तर त्या सूचना आयुक्त स्तरावरनं प्रत्येक जिल्हा परिषदला सध्या बघा गेलेले आहे। आता जो काही या ठिकाणी प्रत्येक उमेदवार सध्या बघा ज्या उमेदवारांचं विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये किंवा विदाऊटच्या जो काही राऊंडमध्ये सध्या बघा सिलेक्ट झाले नाही तर ते उमेदवार आता विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडसाठी बघा प्रतीक्षा करत आहे आणि जो विथ इंटरव्ह्यूचा जो काही राऊंड असेल तर तो राऊंड नेमका कधी लागणार आहे अशा पद्धतीने बरेचसे उमेदवार सध्या बघा विचारणा करत होते। तर त्या अनुषंगाने आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करून घ्या। तर आपल्याला माहिती आहे की सध्या जो काही राऊंड लागलेला आहे फर्स्ट राऊंड, तर त्या फर्स्ट राऊंडमध्ये सध्या जे काही शिफारस झालेले उमेदवार आहे तर ते शिफारस झालेले उमेदवार सध्या बघा या ठिकाणी 1114 उमेदवार सध्या होते। मग त्याच्यामध्ये एकूण जी काही वेकेन्सी आहे तर ती एकूण वेकेन्सी सध्या बघा 1588 वेकेन्सी होती। मग त्याच्यामध्ये सध्या बघा जे काही स्थानिक स्वराज्य संस्था होत्या तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये फेज 2 मध्ये सध्या बघा या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूच्या एकूण 1588 वेकेन्सी आल्या होत्या। मग त्याच्यामध्ये 1 ते 5 साठी 800 या ठिकाणी 92 वेकेन्सी होती, त्यानंतर 6 ते 8 साठी 322 वेकेन्सी होती आणि 9 ते 10 साठी 220 वेकेन्सी होती आणि 11वी-12वी साठी 154 वेकेन्सी सध्या बघा आली होती। आता ह्याच्यामध्ये सध्या जे काही शिफारस झालेले उमेदवार आहे तर ते फक्त 1114 उमेदवार या ठिकाणी शिफारस झालेले आहे। म्हणजे जवळपास 400 पेक्षा जास्त या ठिकाणी ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी सध्या बघा राहून गेलेले आहे। आता जे काही सध्या विदाऊट इंटरव्ह्यू सध्या राऊंड लागलेला आहे, आता विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये नेमक्या किती वेकेन्सीसाठी बघा या ठिकाणी उमेदवारांची शिफारस होणार आहे तर त्या अनुषंगाने जी काही माहिती आहे तर ती माहिती देखील इथं देण्यात आली आहे। तर ह्याच्यामध्ये एकूण जी काही सध्या बघा इथं वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी म्हणजे जवळपास या ठिकाणी मुलाखतीसह निवडीचा पर्याय निवडलेल्या ज्या व्यवस्थापनामध्ये 8733 पदांसाठी जी काही नोंदणी आहे तर ती नोंदणी सध्या बघा करण्यात आलेली आहे। म्हणजे इथे 8733 जी काही पदं आहे तर ती पदांसाठी बघा एकदा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड संदर्भात जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया होणार आहे। तर ती प्रक्रिया नेमकी या ठिकाणी बघा कधी होणार आहे तर त्या अनुषंगाने जी काही आपली वेबसाईट आहे पवित्र पोर्टल संदर्भात तर त्याच्यामध्ये सध्या बघा या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर जे काही फेज 1 आणि फेज 2 संदर्भात जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा आपल्याला पाहायला या ठिकाणी अशा पद्धतीने मिळणार आहे। तर ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने फेज 1चा रेग्युलर, त्यानंतर कन्व्हर्जन राऊंड, त्यानंतर या ठिकाणी उर्दूचा कन्व्हर्जन राऊंड अशा पद्धतीने सध्या बघा लागला होता आणि त्याच अनुषंगाने फेज 2चा या ठिकाणी विदाऊटचा बघा रेग्युलर राऊंड लागला होता। तर आता जो राऊंड असणार आहे तर तो विथ इंटरव्ह्यूचा या ठिकाणी असणार आहे। आता हा जो राऊंड आहे तर हा राऊंड सध्या बघा कधी लागणार तर माहिती अशी मिळते की जी सध्या बघा विथचा जो काही राऊंड आहे तर तो सध्या बघा उद्यापर्यंत या ठिकाणी डेट सध्या बघा एक शक्यता देण्यात आली होती 31 तारखेपर्यंत। कोणत्याही परिस्थितीत सध्या बघा मध्यरात्रीपर्यंत जो काही विथ इंटरव्ह्यूचा जो राऊंड आहे तर तो राऊंड सध्या बघा लावण्याचा या ठिकाणी आयुक्त स्तरावरनं प्रयत्न सध्या बघा सुरू आहे। तर ह्या ठिकाणी आज किंवा उद्या या 2 दिवसात जर सध्या बघा विथ इंटरव्ह्यूचा जी काही यादी असेल तर ती यादी सध्या बघा लागण्याची शक्यता आहे। जर सध्या बघा या ठिकाणी ह्या 2 दिवसामध्ये जर यादी सध्या या ठिकाणी लागली नाही तर जो काही नेक्स्ट वीक असणार आहे म्हणजे पुढील आठवडा, तर त्या पुढील आठवड्यामध्ये सध्या बघा जी यादी आहे तर ती यादी सध्या इथं प्रसिद्ध होऊ शकते। तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जी काही माहिती आहे तर ह्या माहितीमध्ये बघा त्या पद्धतीने माहिती देखील देण्यात आली होती। आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जी माहिती आहे तर ह्याच्यात काय सांगण्यात आलं आहे की बघा दिनांक 21/5/2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्था व मुलाखतीशिवाय उमेदवारांना निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाच्या शिक्षकांच्या पदभरतीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती। बरोबर, म्हणजे या ठिकाणी 21 तारखेला जी आहे तर ती 21 तारखेला फेज 2 संदर्भात या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूची यादी सध्या बघा प्रसिद्ध झाली होती। तर आजच्या दिवसाला आता या ठिकाणी यादी प्रसिद्ध होऊन जवळपास आज आहे 30 तारीख, बरोबर। तर आता 30 तारखेला म्हणजे इथं जर तुम्ही बघितले तर 10 दिवस सध्या बघा यादी प्रसिद्ध होऊन ह्या ठिकाणी लागलेले आहेत। आता मागची जर आपण फेज 1ची जर ह्या ठिकाणी बघितलं तर सध्या बघा एवढे दिवस सध्या लागत नाही, परंतु जी काही ह्या ठिकाणी तांत्रिक अडचण असेल किंवा इतर ज्या काही बाबी असेल तर ते लक्षात घेता सध्या बघा ह्या ठिकाणी थोडा उशीर ह्या ठिकाणी लागत आहे। तर
हा उशीर आता या ठिकाणी बघा संपणार आहे आणि जी काही यादी असेल तर ती यादी सध्या बघा या ठिकाणी आपल्याला आज किंवा उद्या ह्या 2 दिवसामध्ये सध्या बघा पाहायला मिळू शकते. जर आज उद्या या ठिकाणी यादी सध्या लागली नाही तर बघा नेक्स्ट जो काही वीक आहे म्हणजे जो सध्या बघा पुढचा महिना, तर त्या पुढच्या महिन्यामध्ये सध्या बघा आपल्याला पहिल्या आठवड्यामध्ये यादी सध्या पाहायला मिळेल. आणि त्या अनुषंगाने इथं जी काही पुढील सूचना बघा देण्यात आलेली आहे की सध्या बघा यानंतर मुलाखतीसह उमेदवारांच्या निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाच्या शिक्षकांच्या मुलाखतीसाठीची कार्यवाही प्रसिद्ध करण्यात येईल अशा पद्धतीने सध्या बघा इथं देण्यात आलेलं आहे. आता जी काही पदं जर बघितलं, कारण या ठिकाणी सध्या विदाऊट इंटरव्ह्यूचे फक्त बघा 1100+ जे उमेदवार आहे तर त्या 1100+ उमेदवारांचीच फक्त शिफारस करण्यासंदर्भात जी प्रक्रिया होती तर ती प्रक्रिया सध्या झालेली आहे. परंतु आता ह्याच्यामध्ये जे काही विथ इंटरव्ह्यूच्या संदर्भात जर आपण विचार केला तर विथ इंटरव्ह्यूमध्ये 8,700 बघा या ठिकाणी 33 वेकेन्सी आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही शिफारस होणारे उमेदवार आहे तर ते शिफारस उमेदवार सध्या बघा या ठिकाणी बरेचसे या ठिकाणी असणार आहे. म्हणजे त्यांची संख्या जी आहे तर ती संख्या या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी बघा बरीचशी मोठी असणार आहे. तर त्या अनुषंगाने आता 8,733 जी काही संख्या आहे तर ती देखील वेकेन्सी सध्या बघा मोठी संख्या आहे. आता ह्याच्यामध्ये एक वेकेन्सीसाठी जो काही रेशो होता 10 सध्या बघा या ठिकाणी उमेदवाराचा, तर असं जर पकडलं तर इथं भरपूर सध्या बघा उमेदवारांचं या ठिकाणी जे काही नाव असेल तर ते नाव सध्या असणार आहे. परंतु ह्याच्यामध्ये जे काही हायेस्ट असलेले उमेदवार आहे म्हणजे जे काही टेट स्कोरमध्ये हायेस्ट मार्क असेल आणि ते उमेदवार सध्या बघा आपल्याला माहिती आहे की सर्वात जास्त सध्या बघा जॉईन झालेले जे उमेदवार आहे, ऑलरेडी सिलेक्ट झालेले उमेदवार आहे, तर तेच उमेदवार सध्या आपल्याला विदाऊटच्या यादीमध्ये देखील पाहायला मिळाले आहे. आणि कदाचित ज्या पद्धतीने विदाऊटच्या यादीमध्ये उमेदवार पाहायला मिळाले तर तेच उमेदवार सध्या बघा त्यांना पुढच्या वर्गासाठी जर सध्या ट्राय करायचं असेल तर तेच उमेदवार देखील या ठिकाणी आपल्याला मुलाखतीच्या यादीमध्ये देखील पाहायला कदाचित या ठिकाणी मिळू शकतात. तर त्या अनुषंगाने सध्या बघा या ठिकाणी जी काही कॉम्पिटिशन असेल तर ती परत बघा जे काही टॉपर्स उमेदवार असेल तर त्यांच्याबरोबर सध्या बघा त्या ठिकाणी शिफारशीमध्ये असणार आहे. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची बघा अपडेट होती. तर ह्या अपडेटनुसार जे काही यादी असेल संदर्भात जी काही मुलाखतीची यादी तर ह्या 1 आणि 2 दिवसामध्ये सध्या बघा जाहीर व्हायला पाहिजे. कारण जवळपास 21 तारखेपासून तर आज 10 दिवस सध्या व्हायला आलेले आहे. आणि त्या अनुषंगाने जर सध्या 31 तारखेपर्यंत चालू महिन्याच्या 31 तारखेपर्यंत यादी सध्या बघा या ठिकाणी घोषित नाही झाली तर नेक्स्ट जो काही वीक असणार आहे म्हणजे या ठिकाणी 1 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत पुढचा जून महिन्याचा बरोबर, तर त्याच्यामध्ये यादी जी आहे तर ती सध्या प्रसिद्ध होऊ शकते. तर सध्या तरी यादी संदर्भात ज्या काही हालचाली असेल तर ते सध्या बघा या ठिकाणी होणार आहे. आणि त्या अनुषंगाने पुढील अपडेट जशी येईल तशी तुम्हाला आपल्या ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसंच टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून अपडेट केलं जाईल. तर सध्या आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीच्या इतिहासामध्ये ज्या काही याद्या असेल किंवा न्यूज बुलेटिन असेल किंवा कोणत्याही प्रकारची माहिती असेल तर ती मध्यरात्री सध्या बघा आपल्याला पाहायला मिळते आहे. तर सध्या ज्या पद्धतीने अपडेट येईल तर ती अपडेट सध्या आपल्याला रात्रीच सध्या पाहायला मिळेल. तर जशी अपडेट येईल पुढील तसे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर ज्या उमेदवारांचं सध्या बघा या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूमध्ये वाट बघताय तर त्यांची आता जी काही सध्या बघा वाट असेल तर ती सध्या प्रतीक्षा असेल तर ती आता संपणार आहे. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.